गुड इव्हिनिंग, वेलकम टू इंजिनियर्स क्लास 202. तर आज आपण पाहणार आहोत 12वी सायन्सचं चॅप्टर 8 जे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर अतिशय सोपं हे चॅप्टर आहे. तर हे चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपण 11वीला ज्या काही कन्सेप्ट बघितल्या आहेत त्याचंच थोडंसं रिव्हिजन करूया. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय, तर आपल्याला या शब्दामध्येच कळतं. याची जर आपण फोड केली इलेक्ट्रो आणि स्टॅटिक्स, तर व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रो प्लस स्टॅटिक्स. मग इलेक्ट्रो म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक चार्जेस. आपण चार्जेस बघितले, कोणते कोणते चार्जेस असतात, पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्जेस. तर इलेक्ट्रो म्हणजेच इलेक्ट्रिक चार्जेस. आणि स्टॅटिक्स मीन्स फिक्स्ड पोझिशन किंवा ॲट रेस्ट पोझिशन. तर व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक्स, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे अशी ब्रँच फिजिक्सची की जिच्यामध्ये आपण चार्जेसचा अभ्यास करणार आहोत, इलेक्ट्रिक चार्जेसचा. पण ते कोणत्या, ॲट रेस्ट पोझिशन किंवा ॲट फिक्स्ड पोझिशन. म्हणजेच मग याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्सची काय डेफिनेशन सांगता येईल, द ब्रँच ऑफ फिजिक्स which deals with study of charges at rest position or at rest is known as electrostatics. तर अतिशय सोपी डेफिनेशन आहे आणि त्या नावातच आपल्याला ते स्पष्ट होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मीन्स स्टडी ऑफ चार्जेस ॲट फिक्स्ड पोझिशन ऑर ॲट रेस्ट पोझिशन. आणि मग हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक आहे हा एक फोर्सचाच प्रकार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण त्याला म्हणतो. इट इज अ काइंड ऑफ फोर्स कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर इलेक्ट्रिक आपण जर चार्जेस बघितले तर कोणते कोणते चार्जेस असतात, प्लस क्यू आणि मायनस क्यू. तर आपण नेहमी बघतो प्लस क्यू आणि मायनस क्यू चार्जेस असेल तर त्याच्या भोवती काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. आणि दोन चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये काय असतं, काहीतरी फोर्स असतो. मग तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असेल. मग आपण दोन पॉझिटिव्ह चार्जेस घेतले तर त्यांच्यामध्ये काय राहील, ते दोघांना काय करतील, रिपेल करतील. म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणता फोर्स आहे, फोर्स ऑफ रिपल्शन. आणि दुसरे आपण जर दोन चार्ज घेतले प्लस क्यू आणि मायनस क्यू, मग प्लस क्यू आणि मायनस क्यू असेल तर ते दोघं एकमेकांना काय करता, अट्रॅक्ट करता. म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणता फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर फोर्स ऑफ रिपल्शन असेल किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर हा काय एक प्रकारचा फोर्स आहे. तर त्या ज्या चार्जेस मधला फोर्स आहे त्याला आपण काय म्हणायचंय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणून हा एक प्रकारचा फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. नंतर आपण याच्यात फोर्सचे दोन प्रकार पाहणार आहोत. तर त्यामध्ये आहे एक कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि एक नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. व्हॉट इज मीन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स, तर आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे अ फोर्स विच इज फिक्स्ड एव्हरीवेअर. म्हणजे असा एक फोर्स की जो प्रत्येक ठिकाणी फिक्स राहील. मग आपण फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर बघितला, आपण कुठलाही सरफेस एरिया घेतला, पॉइंट ए इथं आहे, पॉइंट बी हा इथे, तर प्रत्येक ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे किंवा सेम आहे. आपण प्रत्येक ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय घेतो, जी घेतो, आणि ती व्हॅल्यू काय आहे, फिक्स. म्हणजे हा फोर्स काय आहे, प्रत्येक ठिकाणी फिक्स आहे, प्रत्येक सरफेसवर फिक्स आहे. म्हणून याला काय म्हणायचंय, कन्झर्वेटिव्ह फोर्स, अ फोर्स विच इज फिक्स्ड एव्हरीवेअर. आणि एक्झाम्पल आहे त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स आपण पाहणार आहोत, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. नॉन कन्झर्वेटिव्ह मीन्स तो कॉन्स्टंट नाही राहत. म्हणजे आपण प्लेस आणि व्हेलोसिटी चेंज करत गेलो तर काय होणार आहे, त्याचं तो फोर्स चेंज होत जाणार आहे, इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. फॉर एक्झाम्पल फ्रिक्शनल फोर्स. तर आपण फ्रिक्शनल फोर्स जर पाहिला, समजा इथे ए पॉइंट आहे, इथे बी पॉइंट आहे आणि हा रोड असेल आणि इथे थोडासा रफ सरफेस असेल आणि त्याच्यावरून व्हेकल जात असेल तर काय होईल, इथं फ्रिक्शनल फोर्स जास्त राहील. फ्रिक्शनल फोर्स काय राहील, रफ सरफेसवर हाय राहील किंवा इन्क्रीज होईल. आणि जर प्लेन सरफेस असेल तर फ्रिक्शनल फोर्स काय होईल, कमी होईल. म्हणजेच आणि व्हेलोसिटीवर पण डिपेंड आहे. व्हेलोसिटी जर इन्क्रीज झाली तर फ्रिक्शनल फोर्स काय होईल, किंवा इन्क्रीज डिक्रीज केली आपण व्हेलोसिटी तर त्याच्या अकॉर्डिंग फ्रिक्शनल फोर्स पण चेंज होत जाईल. म्हणजेच तो प्लेस आणि व्हेलोसिटीनुसार चेंज होत जातो. म्हणून त्याला काय म्हणायचंय, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. व्हॉट इज मीन बाय नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स, अ फोर्स विच चेंजेस विथ प्लेस अँड व्हेलोसिटी. अँड फॉर एक्झाम्पल
फ्रिक्शनल फोर्स. त्यानंतर आपण पुढचा कन्सेप्ट पाहणार आहोत, म्हणजे 11वीत आपण तो बघितलेलाच आहे, पण तुम्हाला आठवत नसेल तर परत एकदा आपण त्याचे रिव्हिजन घेणार आहोत. तर नेक्स्ट आहे गॉसियन सरफेस. व्हॉट इज मीन बाय गॉसियन सरफेस? तर आपण कुठलाही क्लोज्ड सरफेस घेतला आणि ज्याच्यावर चार्जेस असतील तर त्या सरफेसला काय म्हणायचे? गॉसियन सरफेस. मग व्हॉट इज मीन बाय गॉसियन सरफेस? एनी क्लोज्ड सरफेस विच कंटेन्स ऑर possesses चार्ज इज कॉल्ड गॉसियन सरफेस. मग आपण कुठला एखादा सरफेस घेतला, हा समजा सरफेस ds आहे आणि याच्यावर काय आहे? पॉझिटिव्ह चार्जेस आहे, प्लस क्यू चार्जेस आहे. तर हा सरफेस आहे आणि त्याच्यावर चार्जेस आहे म्हणून याला काय म्हणायचे? गॉसियन सरफेस. नेक्स्ट पुढची डेफिनेशन आपण बघणार आहोत, फ्लक्स. व्हॉट इज मीन बाय फ्लक्स? तर आता एखादा सरफेस असेल आणि त्याच्यावर चार्जेस असतील, प्लस असतील किंवा मायनस, तर त्याच्यामुळे काहीतरी एनर्जी फ्लो होईल. मग प्लस असेल तर ती एनर्जी आउटवर्ड डिरेक्शनला जाईल आणि याच्या ऐवजी जर या सरफेसवर मायनस क्यू चार्जेस असेल तर ते एनर्जी फ्लो कुठे येईल? इनवर्ड डिरेक्शनला येईल. म्हणजेच त्या चार्जेसमुळे जो काही एनर्जी फ्लो होईल तर त्या फ्लोलाच काय म्हणायचे? फ्लक्स. मग व्हॉट इज मीन बाय फ्लक्स? अ फ्लो ऑफ एनर्जी ड्यू टू चार्ज ऑन गिवन सरफेस. मग नेक्स्ट कन्सेप्ट आपला आहे फ्लक्स. अ फ्लो ऑफ एनर्जी ड्यू टू चार्ज ऑन गिवन सरफेस. म्हणजे एखादा सरफेस असेल आणि त्याच्यावर काही चार्जेस असेल तर आता हा याच्यावर जर प्लस क्यू चार्जेस असेल तर याची एनर्जी फ्लो कशी होईल? आउटवर्ड डिरेक्शनला. आणि सपोज या सरफेसवर आपण निगेटिव्ह चार्ज घेतला तर जी एनर्जी फ्लो होणार आहे ती कुठे होणार आहे? इनवर्ड डिरेक्शनला. म्हणजे काहीतरी एनर्जी फ्लो होते, आउटवर्ड असेल किंवा इनवर्ड, तर त्या फ्लोलाच, एनर्जीच्या फ्लोलाच काय म्हणायचे? फ्लक्स. फ्लक्स मीन्स अ फ्लो ऑफ एनर्जी ड्यू टू चार्ज ऑन गिवन सरफेस. मग आता फ्लक्सचे दोन प्रकार आहे, दोन टाईप आहेत. आपण ते 11वीला शिकलोय. तर कोणते कोणते दोन टाईप आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स अँड मॅग्नेटिक फ्लक्स. पण आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्सची काही आवश्यकता नाही. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनचा अभ्यास करणार आहे म्हणून आपण इथे काय पाहणार आहोत? इलेक्ट्रिक फ्लक्स. मग व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फ्लक्स? तर याची डेफिनेशन आहे आपली झालेली 11वीला. काय आहे मग इलेक्ट्रिक फ्लक्स? तर इलेक्ट्रिक फ्लक्स ते आपण कशाने डिनोट करतो? फाय. द लाईन ऑफ फोर्स passed through the surface area is called electric flux. The line of force passed through the surface area is called electric flux. मग समजा सरफेस आहे एखादा, सरफेस आहे, स्मॉल सरफेस आपण घेतला, मग तो आपण कशाने डिनोट करणार आहे? ds ने. आणि याच्यातून काहीतरी इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा लाईन ऑफ फोर्स पास होत आहे. ह्या काय आहे? लाईन ऑफ फोर्स. ह्या कोणत्या डिरेक्शनला आहे? हॉरिझॉन्टल डिरेक्शननी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पास होत आहे आणि ते आपण ई बारने डिनोट करणार आहे. आणि हा काय आहे? ds हा स्मॉल सरफेस आहे. तर या सरफेस मधून जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पास होणार आहे त्याला काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स. द लाईन ऑफ फोर्स पास्ड थ्रू द सरफेस एरिया इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि ते कसं डिनोट करायचं आहे मग? दॅट इज फाय इज इक्वल टू ई बार डॉट ds बार. ई बार म्हणजेच काय मग? द लाईन ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ते आपण ई बारने डिनोट केला आहे आणि ह्या ई बार ह्या ds मधून जात आहे म्हणून आपल्याला हा सरफेस एरिया घ्यायचा आहे. म्हणजेच फाय इज इक्वल टू फक्त या दोघांचा गुणाकार आहे, ई बार डॉट ds बार. पण आता जर हाच सरफेस एरिया समजा याला थोडासा काहीतरी अँगल असेल, आता आपण इथं ds घेतलाय किंवा आपण नवीन डायग्राम काढू, तर त्या सरफेस मध्ये आणि इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स मध्ये काहीतरी अँगल होत असेल. आता हा आपण ds घेतला आणि ds बार म्हणजेच काय? तर हा जो सरफेस घेतलाय स्मॉल सरफेस त्याला नॉर्मल काढायची आपल्याला. तर ही जी नॉर्मल दाखवली तिला आपण काय म्हणणार आहे? ds बार. स्मॉल सरफेस घेतला त्याला आपण नॉर्मल काढलं आणि त्या नॉर्मलला काय म्हटलं आपण? ds बार. आणि याच्यातून काय पास होत आहे? इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. तर हे आपण बघितल्या ह्या हॉरिझॉन्टल डिरेक्शननी हे ई बार.
तर ई बार हॉरिझॉन्टल डिरेक्शनला आहे आणि ds बार हा म्हणजे हे काय याला नॉर्मल आहे. तर यांच्यामध्ये जो अँगल तयार होणार आहे हा अँगल काय कशाने डिनोट करायचा आहे आपल्याला थिटाने. थिटा हा कशातला अँगल आहे नॉर्मल टू ds म्हणजेच ds बार आणि ई बार म्हणजेच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. तर ई आणि ds यांच्यातला जो अँगल आहे तो थिटाने डिनोट केलाय आपण आणि तो अँगल आपण कन्सिडर केला तर फायची व्हॅल्यू आपल्याला अशा स्वरूपात लिहायची काय फाय इज इक्वल टू ई ds कॉस थिटा. ई म्हणजे व्हेअर ई म्हणजेच काय मग इथं व्हेअर ई इज इक्वल टू इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आणि ds म्हणजेच काय सरफेस एरिया स्मॉल सरफेस एरिया. स्मॉल सरफेस एरिया आणि थिटा म्हणजेच काय थिटा काय घेतलाय आपण अँगल बिटवीन ई बार अँड ds बार. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आणि ds बार यांच्यातला अँगल म्हणजेच थिटा आहे. तर व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स द लाईन ऑफ फोर्स पास्ड थ्रू द सरफेस एरिया इज कॉल्ड इलेक्ट्रिक लाईन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इट इज डिनोटेड बाय फाय इज इक्वल टू ई ds कॉस थिटा. तर हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत गॉस लॉ आणि हे चॅप्टर जे सुरू होणार आहे ते ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ ने सुरू होणार आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते बघणार आहे व्हॉट इज गॉस लॉ अँड ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. तर तिथून आपलं चॅप्टर खरं सुरू होणार आहे. तर तुम्हाला ह्या चॅप्टरच्या नोट्स हव्या असतील तर इंजिनियर्स क्लास 202 या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करू शकता. लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.